नमस्कार रसिक मित्रांनो, SK स्टोरीटेलर या चॅनलवर आपले स्वागत आहे. जर कोणी या कथेचा पहिला भाग पाहिला नसेल तर तो भाग पाहूनच दुसरा भाग पाहण्यास सुरुवात करावी. आणि मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे, जेणेकरून आमचे नवीन येणारे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर मिळतील. तसेच कथा आवडल्यास लाईक करा आणि कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगावे. चला तर वळूया आजच्या कथेकडे. आपल्या जवळच्या किल्लीने दार उघडून तो घरात आला. घरातलं वादळ आता शांत झालं होतं. काही दिवसांपूर्वी घरात आलेल्या त्या अतृप्त आत्म्याचं अस्तित्व आता नाहीसं झाल्यासारखं वाटत होतं. त्याच्या सोबतचा संघर्ष संपला होता. शांत घरात एक नजर फिरून तो स्वयंपाकघरात आला. फ्रीजमधील थंडगार पाण्याची बाटली त्याने तोंडाला लावली. मनाची तृष्णा शांत झाली. स्वयंपाकघरातून बेडरूमकडे जाण्यासाठी तो वळला. तशी स्वयंपाकघरातील कोपऱ्यात एक अस्पष्टशी हालचाल त्याला जाणवली. एक क्षण त्याने कानोसा घेतला, तर पूर्वीची शांतता. तो बेडरूममध्ये आला. नंदिता आणि जीव एकमेकींच्या कुशीत शांत झोपल्या होत्या. किती समाधान वाटत होतं त्यांना बघून. बेडवर आडवं होत एक सुस्कारा त्याने सोडला आणि झोपायसाठी डोळे मिटले. वादळ संपून जी शांतता त्याला आल्यासारखी वाटत होती ती खरं तर वादळापूर्वीची शांतता होती. आणि आता हे वादळ आपल्याबरोबर कुणाचं अस्तित्व मिटवणार ते त्या वादळालाच ठाऊक. कारण कोणीतरी होतं जे त्याला खोलीच्या कोपऱ्यातून बघत हसत होतं. 2-3 दिवस शांततेत गेले. जीवही नॉर्मल वागत होती, पण नंदिता ती जरा गुमसुम होती. पण त्याने जास्त विचार केला नाही, कारण मागच्या 15 दिवसात खूप काही घडून गेलं होतं. त्यामुळे कदाचित तिला धक्का बसला असेल. वेळ लागेल सावरायला हाच विचार तो करत होता. पण जसजशी अमावस्या जवळ येत होती तशी ती आणखी विचित्र वागायला लागली होती. तिच्याशी बोलायला जर तिच्या जवळचं कुणी काही दिवस आलं तर ती मनातलं तिच्याजवळ बोलून मोकळी होईल असं त्याला वाटलं. आणि अशी एकच व्यक्ती होती, नलिनी, नंदिताची बालमैत्रीण. आजपर्यंत अशी एकही गोष्ट नव्हती जी त्यांनी शेअर केली नव्हती. म्हणून त्याने नलिनीला परिस्थितीची सगळी कल्पना देऊन काही दिवसांकरता बोलवून घेतलं. पण नलिनी आल्यावरही काही फारसा फरक पडला नाही. उलट तिचा विचित्रपणा वाढत गेला. ज्या जीवबद्दल तिला एवढं प्रेम होतं त्याची तिला आता फिकरही नव्हती. ती तिच्यातच खुश राहायची. दिवस दिवस रूममध्ये एकटी बसून बडबडायची. एक दिवस नलिनी त्याला बोलली, जिजू, थोडं बोलायचं होतं. मग बोल ना, विचारतेस काय? काय झालं? काही बोलली का नंदिता तुला? कशाचं टेन्शन आहे तिला? जिजू, ही नंदिता नाही. काय काय बोलतेस तू? मला चांगलंच कळतं की मी काय बोलत आहे. ही नंदिता नाही. कारण नंदिता जशी वागत होती त्यातली एकही गोष्ट ती करत नाही. आता तर मला खूप भीती वाटायला लागली आहे जिजू. अगं कशाची भीती? काय झालं सांग तर मला. तुम्हाला माहिती आहे, काल ती चिवला चाकूशी खेळायला शिकवत होती. चाकूने गळा कसा चिरायचा हे शिकवत होती. मी मध्ये गेले तर तिने तोच चाकू माझ्या गळ्याला लावला आणि मला धमकीच दिली, जिथून आलीस तिथे निघून जा. माझ्यामध्ये येशील तर जीवाला मुकशील. मी खरं सांगते जिजू, तो आवाज नंदिताचा नव्हताच. ते डोळेही नंदिताचे नव्हते. मुळात ती नंदिताच नव्हती. तिच्या तोंडून कुणी दुसरंच बोलत होतं. हे सगळं ऐकून तर कार्तिकच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण जे वादळ शांत झालं असं त्याला वाटत होतं
ते आता त्याच्या नंदिताभोवती घोंगावत होतं. नलिनीला चिवकडे लक्ष ठेवायला सांगून तो घाईघाईत बाहेर पडला. तो गुरुजींच्या आश्रमात पोहोचला तेव्हा संध्याकाळचे 6 वाजत आले होते. तो सरळ गर्दीतून गुरुजींच्या समोर गेला. गुरुजी, चूक झाली, खूप मोठी चूक झाली. मी तुला आधीच बोललो होतो, ती खूप चालाक आहे. तुझी एक चूक तुला महागात पडेल आणि ती चूक तू केली आहेस. पण आता मी काय करू गुरुजी? ती माझ्या नंदिताच्या जीवावर उठली आहे. तिला आता मातृत्व नको आहे, तुझा पूर्ण संसार हवा आहे. जागा केली आहे तिनं नंदिताच्या शरीरात. नंदिताच्या आत्म्याला कैद केला आहे तिनं तिच्याच शरीरात. आणि आता तीच वावरत्या नंदिता बनून. आता आपण काही केलं तर नंदिताच्या जीवाला धोका आहे. आता मी काय करू? गुरुजी, काही झालं तरी मला माझी नंदिता परत हवी आहे. मला माफ कर बेटा, पण आता मी तुझी काहीच मदत करू शकत नाही. असं म्हणू नका गुरुजी, काहीतरी करा. तू इथे आलायस हे तेव्हाही तिला ठाऊक होतं आणि आताही ठाऊक आहे. त्यामुळे मी तुला काही सांगितलं तर आजही ते यशस्वी होणार नाही. पण नंदिताच्या जीवाला धोका मात्र होईल. ती तुझ्या एक पाऊल पुढे आहे. मग आता मी काय करू गुरुजी? ते मी तुला काहीच सांगू शकत नाही. पण जे काही करायचं आहे ते येत्या अमावस्येच्या पूर्वीच करावं लागेल. पण आता तू परत फिर, कारण आता तिची शक्ती असामान्य आहे, जिचा मी मुकाबला करू शकणार नाही. हो, पण एक व्यक्ती तुझी नक्कीच मदत करू शकते. माझे गुरु बाबा भैरवनाथ. त्यांचा पत्ता तुला आपोआप मिळेल. आता तू घरी जा. मी तिला नष्ट तर करू शकत नाही, पण हे पाणी घे. जेव्हा तुला गरज भासेल तेव्हा तू याचा उपयोग करू शकतोस, पण फक्त एकदा. दुसऱ्यांदा या पाण्याचा तू काहीच उपयोग करू शकत नाही. जा, काळजी घे. हताश मनाने कार्तिक घरी परत आला. गुरुजींनी दिलेलं पाणी त्याने देवघरात ठेवलं आणि सोफ्यावर येऊन बसला. काय करावं त्याला काहीच कळत नव्हतं. अमावस्या अवघ्या 3 दिवसावर येऊन ठेपली होती. 3 दिवसात त्याला भैरव बाबाचा पत्ता कुठून मिळणार होता? रात्री विचार करता करता त्याला झोप लागली. काहीतरी पडण्याच्या आवाजाने त्याला जाग आली. बहुतेक स्वयंपाकघरात काहीतरी भांडं पडलं होतं. त्याने बाजूला बघितलं. नंदिता बाजूला नव्हती. तीच गेली असेल बहुतेक, म्हणून तो स्वयंपाक खोलीकडे जायला निघाला. स्वयंपाकघरात अंधार होता, पण ओट्यापाशी कसली तरी हालचाल जाणवत होती. नंदिता, नंदिता. हलक्या पावलांनी तो आवाज देत पुढे सरकत होता. चेहऱ्यावर घामाचे थेंब जमा व्हायला लागले होते. ओट्या शेजारच्या कोपऱ्यात कुणीतरी बसलं होतं. अंधारामुळे नीटसं दिसत नव्हतं, पण कुणीतरी होतं, कारण एक मानवी पडछाया तिथे जाणवत होती. हळूहळू तो त्या पडछायेजवळ जाऊन पोहोचला. ती नंदिता होती. कोपऱ्यात बसली होती. चेहऱ्यावर आलेल्या केसांमुळे चेहरा नीटसा दिसत नव्हता. त्याने हलकेच हाक दिली, नंदिता, तू इथे काय करत आहेस? पण उत्तर आलं नाही. ती होती तशी स्तब्ध बसून होती. कार्तिकने हलकेच हात पुढे केला. तिच्या केसांपर्यंत पोहोचणारच की तिने चेहरा वर केला. तो चेहरा नंदिताचा नव्हता. ती मंजिरी होती. समोर गेलेला कार्तिकचा हात झटक्यात मागे आला आणि तोही 2 पावलं मागे सरकला. आलास त्या भटोरड्याची भेट घेऊन. तुला काय वाटलं तू मला संपवशील? एवढं सोपं वाटलं तुला?
मला सर्व ठाऊक आहे. तो भटुरडा तुझी काहीच मदत करू शकणार नाही. मी मात्र नंदिताची जागा घेणार. 2 दिवसात तुला काय करायचंय ते कर. त्यानंतर मात्र नंदिताचं अस्तित्व संपणार. नंदिताला काहीच होणार नाही. तू काहीच करू शकणार नाहीस. उसनं अवसान आणत कार्तिक बोलला खरा, पण पुढे काय होणार त्याला काहीच ठाऊक नव्हतं. एक कुत्सित हास्य तिच्या चेहऱ्यावर पसरलं आणि ती फटक्यात उठून उभी झाली. एका झटक्यात तिनं ओट्यावरचा चाकू उचलून घेतला आणि नंदिताच्या हातावर ओढला. रक्ताची धार लागली. तसा कार्तिक गडबडला. आणखी काही बघायचंय? बघायचंय मी काय करू शकते? ती परत तिच्या कर्कश्य आवाजात बोलली अन हळूहळू हातातला चाकू गळ्याकडे नेऊ लागली. तसा कार्तिक भानावर आला. त्याने देवघराकडे झेप घेतली. बाबाने दिलेलं पाणी त्याने नंदिताच्या अंगावर फेकलं. तशी मंजिरी तिच्या शरीरातून बाहेर पडली अन नंदिता खाली कोसळली. तू मला फार काळ रोखू शकणार नाहीस. मी परत तिच्या शरीरात प्रवेश करेल आणि तोही कायमचा. एवढं बोलून ती अंधारात गडप झाली. रात्र कार्तिकने नंदिताजवळ बसून जागून काढली. नलिनी चिवला इथली परिस्थिती बघता तिच्याकडे घेऊन गेली. दुसरा दिवस अर्धा झाला तरी नंदिता अजून शुद्धीत आली नव्हती. आता फक्त अर्धा दिवस बाकी होता. उद्या अमावस्या. त्यात भैरवबाबांचा काहीच पत्ता नव्हता. कार्तिकला सगळं हरल्यासारखं वाटत होतं. तेवढ्यात एक तरुण घाईघाईत त्याच्या घरात शिरला आणि एक कागद त्याच्या हातात देत, ही सामग्री भैरवबाबांनी आणायला सांगितली. ते आज रात्री इथे येतील. वेळ फार कमी आहे. घाई करायला हवी असा निरोप दिलाय तुम्हाला. एवढं बोलून तो आला तसा निघून गेला. कार्तिकने कागद बघितला. त्यावर हवन सामग्री लिहिलेली होती. आणखीही बरंच साहित्य होतं. भैरवबाबाला आपला पत्ता कसा मिळाला याचा विचारही त्याने केला नाही आणि पटकन जाऊन त्याने ती सगळी सामग्री आणली. नंदिता अजूनही बेशुद्ध होती. तो भैरवबाबाची वाट बघत होता. रात्रीचे जवळपास 11:30 वाजता भैरवबाबा आणि त्याचे शिष्य दारात येऊन उभे झाले. कार्तिकच्या बोलण्याची त्यांनी वाटही बघितली नाही. एक नजर नंदितावर टाकली आणि घरातील एक जागा निवडून तिथे हवन करण्याची तयारी सुरू केली. त्यांनी त्यांच्याबरोबरही बरंच साहित्य आणलं होतं. त्यांनी हवन कुंड पेटवला. त्याच्या बाजूने पांढऱ्या रंगाच्या रक्षेने गोल रिंगण काढलं आणि ते आसनस्थ झाले. जसा जसा त्यांचा मंत्रोच्चार पुढे पुढे जात होता तसतसा वातावरणात हळूहळू बदल होऊ लागला आणि अचानक नंदिता उठून उभी झाली. पण ती नंदिता नव्हती. ती मंजिरी होती. तिने परत एकदा नंदिताच्या शरीरात प्रवेश केला होता. पण त्या मंत्रोच्चाराने ती तळमळत होती. ती स्वतःच ओढल्यासारखी त्या रिंगणात येऊन उभी झाली. आपल्या भारदस्त आवाजात बाबा कळाळले, हे तुला मुक्ती हवी आहे की कैद? मला हे शरीर हवं आहे. हे शरीर तुझं नाही. तुझं जेवढं आयुष्य होतं ते तू जगलीस. आता तुझी मुक्तीची वेळ आली आहे. तिचं शरीर सोड. माझ्या आयुष्यात मला फक्त यातना मिळाल्या. मुलगी होणार कळलं तर माझा खून करण्यात आला. मला मारणारे अजूनही मुक्त फिरत आहेत. मग मला मुक्ती कशी मिळणार? मी तुला वचन देतो की तुला न्याय मिळवून देईल. पण आता तिचं शरीर सोड. तिला तिचं आयुष्य जगू दे. एक क्षण तिने बाबाच्या नजरेला नजर मिळवली आणि तिला कळून चुकलं की आता खरंच मुक्तीची वेळ आली आहे. डोळ्याची पापणी लावते ना लावते तोच पांढरं शुभ्र धुराचे वलय नंदिताच्या शरीरातून बाहेर पडून वातावरणात विलीन झाले आणि नंदिता खाली कोसळली. मंजिरी मुक्त झाली.
कायमची.